शिक्षण विभागातील भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलनाचे निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना. भ्रष्टाचारामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिनांक 26 जानेवारी 2026 ला दुपारी 3 ते 5 या वेळात संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. मुख्याध्यापक मान्यता प्रकरणे, अनुकंपा नियुक्ती प्रकरणे, प्रलंबित अनुकंपा नियुक्तीस मान्यता प्रदान करणे, शिक्षण उपसंचालक कार्यालयास शालार्थ आयडी साठी न पाठविलेले प्रकरणे, वरिष्ठ व निवड श्रेणी मान्यता प्रकरणे, बालसंगोपन रजा महिला शिक्षिका यांचे पाल्य इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षेला आहेत. अशा महिला शिक्षकांना बालसंगोपन रजा अनुज्ञेय आहे. मुख्याध्यापक यांना सकारात्मक निर्णय घेणे, उद्बोधन करणे. माध्यमिक व प्राथमिक शाळेतील 150 ते 200 शाळांची प्रलंबित RTE मान्यता प्रकरणे निकाली काढणे या मागण्या आंदोलनात करण्यात आल्या. आंदोलनात प्रमोद रेवतकर, विजय नंदनवार, रमतुल्लाह खान, ज्ञानेश्वर वाघ, तेजराज राजूरकर, रितेश कुलसंगे, प्रमोद कुंभारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्वश्री दीपिका हिडऊ, भारती बांते, नलिनी मसराम, ज्ञानेश्वर गंगारे, पुरुषोत्तम कांबळी, संजय बोरगावकर, संदीप सोनकुसरे, कृष्णा चिचघरे, अविनाश केने, अतुल भुरे, एकनाथ वैद्य, चंद्रशेखर गौरी, उग्रसेन देऊळकर, पितांबर गायधने, स्मिता फसाटे उपस्थित होते. आंदोलनाचे निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बर्डी, नागपूर यांना देण्यात आले.